आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत दायित्व समाजाचे या मालिकेत सुजाता रायकर आणि सुभाष सराफ यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आयुष्यात एक ध्येय निश्चित करून ते साध्य होईपर्यंत स्वस्थ न बसणाऱ्या, झपाटल्यासारखे कष्ट करणाऱ्या माणसांच्या गोष्टी ह्या आपल्याला प्रेरित करतात. कुणी शिक्षणाच्या क्षेत्रात, कुणी उद्योग क्षेत्रात, कुणी एखाद्या खेळाच्या क्षेत्रात असं उद्दिष्ट ठरवतात. परंतु सर्वसाधारण सुखाचं आयुष्य जगत असताना दुसऱ्याची समस्या, त्याच्या वेदनेची सल जाणून त्यासाठी काही करणारी मंडळी ही विशेष आदराला पात्र ठरतात. थॅलेसेमिया रुग्णांचा प्रश्न सोडवण्यासाठी झटणाऱ्या सुजाता रायकर आणि याच विषयासंदर्भात जनजागृतीसाठी त्यांना सहाय्य करणारे सुभाष सराफ आज आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. सुजाता रायकर ह्या साथ सपोर्ट अँड एड फॉर थॅलेसेमिया हिलिंग या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष. खरं तर त्यांनी सिस्टीम ॲनालिस्ट म्हणून नोकरी केली आहे. त्यापूर्वी मास्टर इन कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन्सची पदवी संपादन केली आहे. पुढे घरच्या व्यवसायामध्ये त्यांचा सहभाग होता, परंतु मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी करिअरमधून ब्रेक घेतला आणि आज त्या 260 मुलांची आई आहेत. सुभाष सराफ सरांचा परिचय करून द्यायचा तर व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आणि ग्रँड लॉज ऑफ इंडिया या संस्थेचे प्रादेशिक ग्रँड लॉज म्हणजेच रिजनल ग्रँड लॉजचे वेस्टर्न रिजन पश्चिम क्षेत्राचे रिजनल ग्रँड मास्टर म्हणून ते कार्यरत आहेत. दोघांचंही स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आज आपण मुख्यतः थॅलेसेमिया ह्या आजारासाठी जे काम चालतं त्या संदर्भात बोलणार आहोत. सुजाता, ते या आजाराविषयी आधी आम्हाला सांगा. हा रक्ताचा आजार आहे इतकंच माहिती आहे आणि ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं, रक्त द्यावं लागतं रुग्णाला. तर नेमकं त्याविषयी अधिक थोडी माहिती आम्हाला. हो, पहिलं तर मी आपले खूप आभार मानते की तुम्ही ही संधी दिली मला की आज मी इतक्या जणांपर्यंत पोचू शकेन. कारण थॅलेसेमिया हे एकमेव असा आजार आहे जे माहीत नसल्यामुळे होतो. त्यामुळे हे जनजागृती फार फार महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपले खूप खूप आभार. आणि थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर हे 2 प्रकार असतात. थॅलेसेमिया मायनर हे आजार नव्हे. थॅलेसेमिया मायनरमध्ये काही लक्षणं पण नसतात, सिम्पटम्स नसतात, काहीही होत नाही. त्यामुळे अर्ध्याधिक लोकांना आपलं जन्मापासून ते शेवटपर्यंत हे माहीतच नसतं की ते थॅलेसेमिया मायनर आहेत. कारण काही होतच नाही त्यांना थॅलेसेमिया मायनरमध्ये. तर थॅलेसेमिया मायनर असणं हे काही देर इज नो प्रॉब्लेम. पण आपण थॅलेसेमिया मायनर आहोत हे माहीत नसणं हे खूप डेंजरस आहे. हां, कारण जेव्हा थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मायनरचं लग्न होतं तेव्हा हे आजार जे आहे थॅलेसेमिया मेजर ते आजार असलेलं मूल जन्म घेतं. अच्छा, बरं. हो, आणि लोकांना माहितीच नाही आहे. जसं मी सांगितलं याच्यात काही होतच नाही, लक्षणच नाही. तर अर्ध्याधिक लोकांना माहीतच नसतं की ते थॅलेसेमिया मायनर आहेत. तर कळतं कधी, जेव्हा त्यांचं लग्न पण एका थॅलेसेमिया मायनरशी होतं आणि त्यांना असं एक मूल जन्म घेतं, तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही दोघंही मायनर आहात म्हणून तुम्हाला हे असं मूल तुमच्या घरात आलेलं आहे. त्यामुळे हे आपण लग्नाच्या आधी थॅलेसेमिया मायनर आहोत की नाही हे जाणून घेणं फार फार इम्पॉर्टंट आहे. आता आधी या आजाराविषयी सांगा ना. थॅलेसेमिया म्हणजे नेमकं काय? तर थॅलेसेमिया मेजर, आता मायनर मी तुम्हाला सांगितलं ते काहीच नसतं, पण ते कॅरियर म्हणून आपण म्हणू शकतो. बरोबर. पण थॅलेसेमिया मेजर हे एक अनुवांशिक रक्ताचा दोष आहे. हे जेनेटिक ब्लड डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन बनत नाही. हां, तर आता नॉर्मल माणसाचं कसं असतं की आपल्या सर्वांच्या मध्ये हिमोग्लोबिनचा लेवल कॉन्स्टंट असतो. आता हिमोग्लोबिन हे आपल्या सर्वांना माहिती आहे की एक खूप महत्त्वपूर्ण घटक आहे तो आपल्या ब्लडमधला, रक्तामधला, की जे ऑक्सिजन सप्लाय करतो आपल्या सगळ्या सिस्टम्सना. बरोबर. हिमोग्लोबिन जे रक्तामध्ये असतं ते ऑक्सिजन सप्लाय करतो सगळ्या, आणि त्यामुळे आपले सगळे सिस्टम्स जे आहेत ते छान काम करतात आणि आपण हेल्दी राहतो. आणि हे करत असताना हिमोग्लोबिन वापरला जातो पण कमी होत नाही, कारण ते बनत असतं. बरोबर. त्याची निर्मिती होत असते नॉर्मल लोकांमध्ये. बरोबर. त्यामुळे हिमोग्लोबिन आपल्यामध्ये कॉन्स्टंट राहतो आणि ते काम. पण थॅलेसेमिया मेजर हे जे मी तुम्हाला म्हटलं अनुवांशिक रक्ताचा दोष, तो दोष हा
की हिमोग्लोबिन बनत नाही. त्यामुळे ते काय होतं की जेव्हा मूल जन्म घेतं तर त्याला त्याच्या बॉडीमध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते आपलं काम सुरू करतो, ऑक्सिजन सप्लाय करतो, सगळे सिस्टम छान काम करतात आणि हे करत असताना ते वापरला जातोय, कमी 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 होत जातोय पण परत बनत नाहीये. तर काय होतं की हिमोग्लोबिन हळूहळू कमी होतो, त्यामुळे ऑक्सिजन सप्लाय कमी होतो, त्यामुळे सिस्टम सगळे हळूहळू स्लो डाऊन होतात, स्लो होतात आणि मूल मरतं. तर थॅलेसेमिया मेजर ह्या आजार असलेल्या मुलाला जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर त्याच्या रक्तामधलं हिमोग्लोबिन लेवल मेंटेन करावा लागतो. आणि ते मेंटेन करण्यासाठी त्याला जेव्हा जसं हिमोग्लोबिन लेवल खाली आलं 5 वर 6 वर की त्याला बाहेरून रक्त चढवायला लागतं. पण म्हणजे हा जन्मजात दोष, जन्मजात अनुवंशिक आहे, जेनेटिक. त्यामुळे थॅलेसेमिया मेजर ह्याच्यामध्ये बाळाला अगदी शेवटपर्यंत जोपर्यंत जगणार तोपर्यंत दर 15 ते 20 दिवसांनी एकदा बाहेरून रक्त चढवायला लागतं. हे एवढा मोठा म्हणजे आजार आहे आणि हे टाळणं खूप सोपं आहे. अच्छा. हां, फक्त मायनर आपण आहोत की नाही एवढं जाणून घेतलं तर तुमच्या आयुष्यात कधीही मेजर मूल येणार नाही. पण म्हणजे मायनर ते मेजर असं घडत नाही. हे 2 प्रकार आहेत. मायनर म्हणजे कॅरियर तुम्ही सांगू शकता. बरोबर. की जेव्हा 2 कॅरियर असतात, थॅलेसेमिया मायनर, एक समजा मुलगी आहे तिला माहीत नाही कारण काही होतच नाही की ती मायनर आहे आणि तिचं लग्न एका दुसऱ्या थॅलेसेमिया मायनर बरोबर झालं ज्याला माहीत नाहीये, तो पण नॉर्मल आहे कारण काही होतच नाही. हे कॅरियर्स आहेत दोघे जण, हो की नाही. तर मग तेव्हा जर त्यांचं लग्न होतं तेव्हा 25% चान्सेस आहेत की त्यांना थॅलेसेमिया मेजर हे मूल त्यांच्या आयुष्यात येतं. बरोबर. पण मग या रुग्णांसाठी सातत्याने रक्त मिळत राहणं त्यांना वेळच्या वेळी हा त्यांच्यासाठी फार महत्वाचा भाग आहे आणि त्याच साठी तुम्ही काम करता. ते लाईफलाईन आहे, रक्त नाही मिळालं तर ते मरणार. बरोबर, अगदी बरं. पण मग अशा या थॅलेसेमिया रुग्णांसाठी तुम्ही जे काम करता त्याचं स्वरूप आम्हाला सांगा ना. थॅलेसेमिया हे आजार जी ही मुलं आहेत त्यांना रक्त तर लागतं वारंवार, पण रक्त जरी म्युनिसिपल हॉस्पिटल्समध्ये त्यांना फ्री मिळतं पण इतके वारंवार जे बाहेरून रक्त चढवतात तर त्याचे साईड इफेक्ट्स खूप होतात त्यांना, ज्याच्यामुळे त्यांचं खर्च असतं जे महिन्यामध्ये पर मंथ त्यांना जे खर्च करावं लागतं ऑलमोस्ट 5,000 ते 6,000 रुपये महिना असं होऊन जातं. हो, कारण रक्त चढवताना त्यांना वेन सेट वगैरे घ्यावे लागतात, फिल्टर्स घ्यावे लागतात, वारंवार रक्त चढवण्याने साईड इफेक्ट्स होतात, ते थांबवण्यासाठी त्यांना नियमित औषधं घ्यावी लागतात, भरपूर पिरियॉडिक टेस्ट्स करावे लागतात, जसं MRI आहे, फेरेटिन लेवल चेक करावं लागतं, असं भरपूर खर्च असतं. तर माझं जे कार्याचं स्वरूप आहे ते माझं असं आहे की जेव्हा हे अशी मुलं माझ्याकडे येतात, पालक येतात, तेव्हा पालकांचा हात धरून मी एवढंच सांगते की आजपासून तुझ्या मुलाची सगळी चिंता माझी आहे. अच्छा. एवढंच मोठं काम आहे. तर त्याच्यामध्ये मी त्यांची पालकांची म्हणजे त्या मुलाची पूर्ण मेडिकल एक्सपेन्स, वैद्यकीय खर्च जो पूर्ण आयुष्यभरासाठी त्याची जबाबदारी घेते. तर आता तुम्ही म्हटलंच आहे की 260 अशा मुलांची आई आहे. किती मोठं मातृत्व आहे हे, विशाल मातृत्व आपण म्हणू शकतो. सुभाष सराफ सर, तुम्ही ह्या कामाशी कसे जोडले गेलात त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, पण त्याच्या आधी ग्रँड लॉज ऑफ इंडिया या संस्थेचे तुम्ही फ्रीमेसन आहात, तर हे फ्रीमेसन ही काय संकल्पना आहे त्याच्याविषयी थोडंसं. फ्रीमेसनरी ही एक पूर्वापार चालत आलेली एक संस्कृती आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जसं आपण आयुष्य जगतो तसं फ्रीमेसनरी इज अ वे ऑफ लाईफ. बरं. 500-1000 वर्षापूर्वी कधीतरी ही कल्पना अस्तित्वात आली, पण आपल्या भारतामध्ये 24 नोव्हेंबर 1961 साली ग्रँड लॉज ऑफ इंडिया हा अस्तित्वात आला. त्याच्या आधीही फ्रीमेसनरी भारतामध्ये होती. 1717 ऑफिशियली एक ग्रँड लॉज म्हणून जे फॉर्म झालं, युनायटेड ग्रँड लॉज ऑफ इंग्लंड UGLE, हे 1717, त्याला आत्ताच 300 वर्ष झाली. 1729 कलकत्त्यामध्ये पहिलं इथे लॉज सुरू झालं. आणि 1758 मुंबईमध्ये स्टर्लिंग सिनेमाच्या समोर एक जी बिल्डिंग आहे तिथे इथे सुरुवात झाली. लॉज म्हटल्यानंतर ऐकणाऱ्यांना असं वाटेल की म्हणजे हॉटेलसारखं कुठेतरी उतरायची मुक्कामाची सोय आहे, तसं आहे की काय? तुमचा अर्धा प्रश्न जो आहे तो बरोबर आहे, कुठेतरी मुक्कामाची, पण ते आता सध्या लागत नाही.
पण ही जेव्हा कल्पना अस्तित्वात आली असेल, मे बी 500 वर्ष 1000 वर्षापूर्वी, जेव्हा हे तर मेसन जेव्हा हा शब्द आपण वापरतो, तर मराठीत त्याला म्हणतात कडिया. म्हणजे जे इमारती बांधतात ते कडिया जे लोक आहेत, तसं ते मेसन. पण वी आर फ्री मेसन्स. वी आर फ्री फ्रॉम एव्हरीथिंग दॅट वी कम हिअर, जॉईन हिअर आउट ऑफ अवर ओन फ्री विल अँड अकॉर्ड. म्हणजे तुमच्या मनाला स्वेच्छेने तुम्ही फक्त इथे येता. तर तो मेसन जे आयुध वापरतो त्याला स्क्वेअर असेल, म्हणजे स्क्वेअर कॉन्डक्ट म्हणतो आपण, किंवा कंपास असेल किंवा ओळंबा असेल, ही सगळी आयुध टूल्स ही आम्ही वापरतो. पण ही आम्ही वापरतो ते आमच्या मॉरल्ससाठी. अच्छा, अशी ती फ्रीमेसनरीची संकल्पना आहे. पण मग आता तत्व काय आहे? ह्या फ्रीमेसनरीच्या अंतर्गत 3 बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. ब्रदरली लव्ह म्हणजे बंधुभाव, पण हा साधा बंधुभाव नव्हे, आम्ही तो विश्व बंधुत्व असं म्हणतो. अरे वा, बर. म्हणजे वसुधैव कुटुंबकम पण जे म्हटलेलं आहे पूर्वापार, तसंच हे आम्ही इथे मानतो की जिकडे म्हणजे परदेशात देखील जेवढे ग्रायनॉलॉजिस्ट आहेत तसेच इथे जे आहेत, आम्ही तिथे गेलो, तिथली माणसं इथे आली तर आम्ही एकमेकाला भाऊच म्हणतो. म्हणजे बोलताना देखील आम्ही ब्रदर असाच उल्लेख आमचा होतो. आणि त्या प्रेमाने, त्या आपुलकीने एकमेकाचं स्वागत करता. टोटली सगळं. दुसरं प्रिन्सिपल आहे ते रिलीफ. रिलीफ म्हणजे नुसती मदत नव्हे, म्हणजे आपण पैशाने जी मदत करतो ती पण रिलीफ आहे. त्याच्या पुढे जाऊन जे आपण मॉरल सपोर्ट म्हणतो, तो जो मॉरल सपोर्ट जो आहे ते देखील रिलीफमध्ये येतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रुथ. आता ट्रुथ म्हणजे काय हे तुम्ही जर विचारलं त्याचं उत्तर कोणाकडे नाही. ट्रुथ म्हणजे सत्य. तर सत्य काय आहे हे जर शोधायला गेला तर ते एवढं जे गहन आहे, तसंच फ्रीमेसनरी गहन आहे की सत्य म्हणजे मला जे भावलंय हे सत्य, हे तुमचा आत्मा शोधणं, तुम्ही स्वतःचं स्वत्व शोधणं हे सत्य आहे. म्हणजे त्याला एक आध्यात्मिक बैठक सुद्धा आहे. नक्कीच आहे. आणि त्या अंतर्गतच जेव्हा मी रिलीफ म्हणतोय, तुम्ही मला म्हणालात या मी यांच्याशी कसे जोडले गेलो. मला आमच्या डहाणूकर कॉलेजच्या ॲल्युमिनीमध्ये एक मीटिंग चालली असताना ज्यांच्या एक साथी आहेत त्या तिथे आल्या, सुजाता नरसाळे, आणि त्यांनी ही संकल्पना आम्हाला सांगितली, असं आपण काही करू शकतो का. त्यावेळेला काय निर्णय झाला त्यांचा मला माहीत नाही, पण मी त्यांच्याकडून सुजाता रायकर मॅडमचा नंबर घेतला, त्यांच्याशी संपर्क साधला, आणि आत्ता जे काही त्यांनी सांगितलेलं आहे तेच मला त्यांनी त्यावेळेला सांगितलं. माझ्या अंगावर काटा आला की हे एवढं ड्रेडफुल डिसीज, मोठा आजार आहे, आणि त्या आजाराला मी त्यांना विचारलेलं उत्तर नाही का, तर मला उत्तर नक्कीच आहे. आणि त्यांनी मला जे उत्तर सांगितलं तेव्हा मला भावलं की हा आजार मानव निर्मित आहे. 2 मायनर जेव्हा म्हणतात ते 2 मायनर एकत्र आले तर 25% मूल जन्माला नक्की मेजर येणार, म्हणजे 75% येत. आणि यांच्याकडे मी जेव्हा गेलो ते मला उदाहरण समोर मिळालं. त्यांचे पहिलं मूल जे होतं ते 3 वर्षाचं होतं, त्याला नव्हता थॅलेसेमिया, पण दुसरा 1.25 वर्षाचा मुलगा होता. मी बघितला, एकदम खेळता मुलगा होता, पण त्याला थॅलेसेमिया होता. पण यांनी जे कार्य अंगीकारलंय, म्हटलं या कार्याला कुठेतरी आपण मदत करायला पाहिजे. आणि म्हणून मी जेव्हा आता मार्च महिन्यामध्ये रिजनल ग्रँड मास्टर झालो, पुढच्या 3 वर्षासाठी यांना फक्त मी मदत करणार आहे, पण पैशापेक्षा मी पुढची मदत करायचं ठरवलेलं आहे. ती म्हणजे थॅलेसेमिया अवेअरनेस, की लोकांमध्ये त्याची जागृती करणं. आणि सर्वात पलीकडे जाऊन त्यांचाच एक विचार आहे आणि मोटो आहे की थॅलेसेमिया फ्री सोसायटी. तर मला थॅलेसेमिया फ्री मुक्त समाज करायचा आहे, आणि थॅलेसेमिया मुक्त भारत झाला तर यांचं स्वप्न, आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटतं. फार मोठं उद्दिष्ट, ध्येय सुजाताताई तुम्ही हे समोर ठेवलेलं आहे. आणि आता सराफसर जसं म्हणाले हे थांबवता येणं शक्य आहे, तर मग रक्ताची तपासणी आधी करून घेणं हे आवश्यक ठरतं लग्न करण्यापूर्वी. त्याविषयी थोडं सांग. अगदी, म्हणजे मी तर सर्वांना सांगते की आपण जे लग्नाच्या आधी पत्रिका जोडून घेतो किंवा 36 गुण 32 गुण मिळून घेतो, आणि नवऱ्या मुलाच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन माहिती काढतो, आणि परिवाराची माहिती काढतो, आर्थिक सगळं बघतो, हे सगळ्यापेक्षाही महत्वाची ही एक अगदी 400 रुपयाची ब्लड टेस्ट आहे.
जे तुमच्या मुलांना किंवा नातवंडांना ह्या सगळ्या आजारापासून आणि त्याच्या बरोबरीने जे जुळलेले त्याच्याबरोबर सगळं दुःख आहे, वेदना आहे, खर्च आहे, त्याच्यापासून वाचवू शकता. त्यामुळे लग्नाच्या आधी प्रत्येक मुलाने किंवा मुलीने हे एक 400-450 रुपयाची साधी ब्लड टेस्ट आहे, जे कुठच्याही पॅथॉलॉजी लॅबमध्ये होते. जाऊन फक्त सांगायचं की आम्ही थॅलेसेमिया मायनर आहोत की नाही एवढं आम्हाला जाणून घ्यायचंय. बस. तुम्ही ह्या विषयाकडे मुळात कशा वळलात, त्याच्यासाठी काय कारण घडलं ते सांगा मला. हे थोडंसं म्हणजे इमोशनल आहे, पण कसं झालं की मी माझं म्हणजे सुरुवातीपासून थोडंसं सेन्सिटिव्ह स्वभाव आहे आणि म्हणजे कुठेही दुःख किंवा इनजस्टिस असेल, अन्याय असेल तर मी स्वतःला थांबू शकत नाही, असं थोडासा स्वभाव आहे. तर म्हणजे लग्नानंतर मी ऑफिसला, आमच्या मिस्टरांचं ऑफिस होतं तिथे जात होते. नंतर मुलं झाल्यानंतर मी ते थोडासा ब्रेक घेतला आणि मग हळूहळू जसं मुलं थोडीशी मोठी झाली तर मला फ्लेक्सिबल टायमिंग मिळायला लागले की मी थोडं मध्ये वीकमध्ये 2-3 दिवस जाऊ शकते कुठे. तर मग मी लगेच सुरुवात केली. टाटा हॉस्पिटलमध्ये जी पॅलिएटिव्ह केअरची अगदी छोटी मुलं लहान असायची त्यांच्यासाठी मी काम करत होते 4-5 वर्ष. मग वात्सल्यमध्ये असं जे काही वेळ मिळायचा ते कुठेतरी जाऊन मी अशी सेवा, थोडंसं सेवा देत होते. तर तिथून मग टाटा हॉस्पिटलमधनं थोडेसे व्हॉलेंटियर्स बरोबर माझी ओळख पण झाली आणि मग कुठच्याही कारणाने मी 5 वर्ष करत होते टाटा हॉस्पिटलमध्ये काम आणि मग कुठच्या तरी कारणाने मग मी ते सोडून दिलं. काही थोडं समाधान मला मिळत नव्हतं नंतर. मग मी परत ऑफिस जॉईन केलं. पण ऑफिस जॉईन केल्यावर मला काही ते म्हणजे मजा येत नव्हती. खूप मला अस्वस्थपणा जाणवत होता, कारण मला असं वाटत होतं की हे मला नाही करायचंय आणि ते मी मोरियाची खूप भक्त आहे. तर मला असं वाटतंय की मोरियानेच माझं ते जाणून घेतलं आणि एक मला फोन कॉल असा तो मला वाटतंय माझ्या मैत्रिणीचा फोन कॉल, पण त्याच्याने माझं आयुष्य बदलून गेलं. तिने मला फोन केला आणि सांगितलं की इथे एक मुलगी आणि आई आहे, त्यांना मदत हवी आहे, तर तू जाशील का हेल्प करायला. तर मग मी दुसऱ्या दिवशी लगेच ऑफिसला न जाता तिकडे गेले. मुंबईतच? हो, मुंबईतच, नाना पालकर आश्रममध्ये. तर मी तिथे बघितलं गेल्यावर एक मुलगी होती, एक आई घाबरलेली बसलेली होती. मुलगी तिच्या आईपेक्षाही जास्त घाबरलेली. आणि मी जाऊन जवळ गेले आणि मी सांगितलं की अगं मी अशी तुला मदत करायला आली आहे, तर तू सांग मला तुझ्या मनातलं. तर माहीत नाही मी तिचा हात धरला, पण तिने हात काढून घेतला हे मला अजूनही आठवतंय. कारण मला असं वाटलं की कदाचित तिला कोणीतरी सांगितलं असेल की मुंबईत कोणावर विश्वास ठेवू नकोस वगैरे, माहीत नाही काय होतं तिच्या मनात. पण मग मी तिला, ते साताऱ्याहून, तेव्हा मी तिला म्हटलं की मी म्हटलं अगं मला तू तुझी मोठी बहीण समज, मी तुला खरंच मदतीसाठी आलेली आहे, तर तुला काय प्रॉब्लेम आहे. एवढं काही म्हणणं होतं की ती एकदम रडायला लागली. आणि तिने मला सांगितलं की माझ्या मुलीला ना थॅलेसेमिया मेजर हा आजार आहे आणि तिला वारंवार रक्त चढवायला लागतं. आता हा क्षण जो आहे तो मी पण पहिल्यांदा थॅलेसेमिया हे शब्द ऐकलं तेव्हा. मला पण माहिती नव्हतं. हे 2009ची गोष्ट मला वाटतं. तेव्हा मी तिला म्हटलं, मग तिने मला सगळं सांगितलं आणि तिचा एकच तो जो पहिला जो दुःख तिने मला सांगितलं की माझ्या नवऱ्याला मी हवी आहे पण माझी ही आजारी मुलगी नको. तर तो नवरा मला सांगतो की आपण हिला रक्त चढवूयाच नको, म्हणजे हळूहळू तिची तब्येत खालवेल आणि ती मरेल. मग तू आणि मी, आपल्या दोघांना आता माहिती आहे की आपण दोघे मायनर आहोत म्हणून ही मुलगी झालेली, मग आता आपण पुढे सुखाचा संसार करू शकतो. तर ती रडत मला तर ती रडत मला हे सगळं सांगत होती आणि तिने सांगितलं की मी माझ्या नवऱ्याला सांगितलं मी तुला सोडीन पण मी माझ्या मुलीला सोडणार नाही आणि मी हिला घेऊन इथे आलेली आहे. ती, मी खरं तुम्हाला सांगते, मी त्यावेळेला ती मला रडत स्टोरी सांगत होती तिची जे कहाणी होती आणि मी तिला बघत होते. मला तेव्हा तिच्यात दुर्गा देवी दिसली. मला असं वाटलं की हे शक्तीची देवी अजून काय, तिच्याकडे शिक्षण एवढं नाही, तिच्याकडे पैसा नाही, तिला माहिती नाही ती कुठे जातीये, सुखाचा संसार सोडून तिथे उभी आहे, ह्याच्याहून वेगळी दुर्गा देवी काय असेल असं मला त्या क्षणी वाटलं. मी तिला फक्त मिठी मारली
मी तिला म्हटलं की आजपासून मी तुला बघीन, तू चिंता नको करूस. आणि हे मी तिला प्रॉमिस केलं. मला माहित नव्हतं मी कसं करणार आहे, पण हे प्रॉमिस करून मी घरी आले. खूप मन माझं हे झालेलं होतं. घरी मी रिसर्च केलं थॅलेसेमियाबद्दल. रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी तिला घेऊन मी सायन हॉस्पिटलला गेले. अच्छा, बरं. आणि तिथे मी जेव्हा बघितलं तेव्हा मी अवाक राहिले. एवढी छोटी छोटी मुलं सगळी हातांमध्ये सुया खुपसून ब्लड घेत होती. मी म्हटलं अरे बापरे, हे काय. मग डॉक्टरांशी बोलले. त्याने तेव्हा मला सांगितलं की हे सगळ्या मुलांना थॅलेसेमिया मेजर आहे आणि यांना दर 10 ते 15 दिवसात असं रक्त चढवायला लागतं. हे सगळं बघून मला खूप, खरं सांगू तर स्वतःवरती असं एक इतकी फ्रस्ट्रेशन मला वाटलं की मी म्हटलं, आपण म्हणतो की आपण मुंबईत राहतो, शिकलेली आहोत आणि एवढे मला नाकाखाली एवढा मोठा आजार आणि आपल्याला कल्पना पण नाही. दॅट वॉज द टर्निंग पॉइंट आणि मोमेंट जेव्हा मी नक्की केलं. कसं करणार ते मला माहित नव्हतं. पण मग त्या मुलीचा सांभाळ त्यानंतर तुम्ही? हो हो, ऑफकोर्स. त्याच्यानंतर मी तिला घेऊन आले आणि असंच ते घडत गेलंय. हे जे काही माझं आयुष्यात हे झालंय ते सगळं घडत गेलंय. म्हणून मी म्हणते चालवणारा वरती मोरिया बसलेला आहे, मी फक्त निमित्त आहे. तर त्यामुळे ते सगळं तिच्यासाठी मग माझी मित्रमंडळी सगळे विचारायला लागले. मी त्यांना सांगितलं अशी अशी एक मुलगी आहे. तर सगळ्यांनी थोडी थोडी पैशाची मदत करायला सुरुवात केली. मग माझ्याकडे 10 दिवसात इतके पैसे थोडे जास्त जमले, तिला लागणाऱ्यापेक्षा जास्त. मग मी डॉक्टरांना विचारलं, मी म्हटलं असं, तर म्हणे अरे दुसऱ्या मुलाचा पण मदत करा, तिसऱ्याला पण करा, चौथ्याला पण करा. इथून मला मदत मिळत गेली आणि इथे मी मुलं घेत गेले. कधी मी 40 मुलांची आई झाले मलाच कळलं नव्हतं. माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा, काहीच. माझ्याकडे ब्रोशर नव्हतं, रिसिप्ट नव्हतं, कागद नाही, काहीच नाही. बस असं वाटत होतं की जसं मोरियाज माझा हात खेचून पुढे पुढे काम सुरू राहिलं असं. आणि पण मग ही संस्था तुम्ही नोंदणी केली तिची 2012 साली. 12 मध्ये. आणि थॅलेसेमिया रुग्णांना सपोर्ट करणं, त्यांना आधार देणं आणि मदत करणं, असं दोन्ही. हो, 2012चं तेच झालं. कारण कसं झालं की मी 40 मुलांची जेव्हा आई झाले त्याच्यानंतर मला आता कोणाकडनं अजून पैसे मागू. कारण आता माझा नंबर सगळ्या म्युन्सिपल हॉस्पिटल्समध्ये सगळीकडे होता की इथे ताई औषधाची मदत करतात. मग मला फोन यायला लागले. त्यावेळेला मला असं वाटलं की एकदा मला म्हणजे आपलं माइंड आणि आपलं हार्ट आणि ब्रेन ह्याच्यामध्ये जो लढाई असते कधी कधी ती झाली. मला वाटलं की आता एवढेच पैसे आहेत माझ्याकडे आणि मी 40 मुलांना मदत करतेय, बस इथेच थांबूया असं मला वाटलं त्यावेळेला. तर कारण मला आता कोण, सगळे मित्रमंडळी, परिवार सगळेच मदत करत होते, अजून कोणाकडे मागायला जाऊ असं झालेलं. पण मला इतके फोन यायचे की ताई मला मदत करा, मला 2 मुलं आहेत, मला मदत करा. ते नाही म्हणणं माझ्यासाठी इतकं कठीण होतं. मला खूप म्हणजे मन माझं एकदम रडायला लागायचं की बापरे मी कशी त्यांना समजवू. आणि मग मी अशाच ह्याच्या लढाईमध्ये शेवटी माझं म्हणजे माझं माय हार्ट वन. आणि मग मी ठरवलं की जायचं पुढे, बघूया, मोरिया बघेल. आणि असंच जास्तीत जास्त मुलांना मदत करता यावी म्हणून हे साथचा जन्म झाला 2012 मध्ये. कारण कोणी अनोळखी लोकांकडे जर मला पैसे मागायचे असले तर मला एक बॉडी पाहिजे, रजिस्टर्ड संस्था हवी, त्याच्याशिवाय मला कोण पैसे देणार. म्हणून 2012 मध्ये मी ट्रस्ट केलं, नाहीतर मला काही तशी गरज नव्हती. पण यातला आर्थिक भाग हा एक फार मोठा आहे आणि त्याच्यात बरोबर समुपदेशन करणं हेही फार महत्वाचं असेल. म्हणजे त्या लहान बाळांना आपण काय सांगणार, समजावणार, त्यांच्या पालकांचं समुपदेशन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. हो. तर ते कशा प्रकारे करतात? हे बघा, मी काही याच्यामध्ये ट्रेंड नाही आहे. कारण ह्याच्या कोर्सेस असतात बरेच. काही लोक MSW पण करतात वगैरे ह्याच्या सोशल वर्कसाठी पण. ते निश्चितच खूप छान ह्याच्यानी करू शकत असतील माझ्यापेक्षा. तुम्ही अनुभवातनं आपल्या करता. अनुभवातनं. आणि मी नेहमीच म्हणते की मोरियाची शक्ती आहे की ते सगळं घडून आणतोय. त्यामुळे पालक जे आहेत ना त्यांना मी तुम्हाला सांगते, आता आपण बाहेर बसलो होतो तेव्हा मला विचारलं की जर मानसिक तुम्हाला काही सपोर्ट, सायकोलॉजिस्ट एक आपल्या बरोबर होता त्यांनी मला विचारलं, तेव्हा माझ्या मनात ते झालं. पण काय असतं की पोटाची भूक
ही सर्वात मोठी असते. आणि आपण जेव्हा आपलं पोट भरलेलं असतं ना, तेव्हा आपल्याला इतर गोष्टी दिसतात की मला हर्ट होतोय किंवा मला मनाचे आजार त्याच्यानंतर येतात, त्याच्या आधी येत नाही. त्यामुळे माझे जे पालक आहेत त्यांना एकच समाधान झालं की आपल्याला साथचा साथ आहे, आता आपल्याला चिंताच नाही, ताई आहेत. म्हणजे ही आर्थिक मदत करता, त्याचबरोबर मला वाटतं तुम्ही आपुलकीने आणि प्रेमाने त्यांच्याशी जोडलेले आहात. माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे. मी उगीच नाही म्हणत आहे की मी 260 मुलांची आई आहे. वेगळ्या समुपदेशनाच्या ऐवजी तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून त्यांच्याशी कामाच्या माध्यमातून, आणि आता इतकं आमचं नातं जुळलेलं आहे की त्यांचे पर्सनल काही प्रॉब्लेम्स, दुःख काही असतात ते पण ते माझ्याबरोबर शेअर करतात. आणि खूप म्हणजे एक परिवारासारखं आहे आमचं. थॅलेसेमिया ह्या आजाराची व्याप्ती ही किती मोठी आहे? खूप मोठी आहे, खूपच मोठी. हे खूप चांगलं प्रश्न तुम्ही विचारलं की ही जे आज सुद्धा म्हणजे जर जनजागृती, मला असं वाटतं की एकतर ह्या मुलांना जे त्रास होतो, कुठची पण सोसायटी हेल्दी माइंड आणि हेल्दी फॅमिलीजनी बनलेली असते, बरोबर. तिथे जर अर्ध्याधिक लोकांना अशा टाईपचे आजार असतील आणि की जे कधीच बरे होणार नाही, आणि दर 10-10, 15-15 दिवसात हॉस्पिटलला जा, रक्त चढवा, रक्त मिळत नाही, रक्त कुठून येणार? तर हे जर थांबवलं नाही जनजागृती करून की बाबा मायनर आहे, मुलाचं लग्न करते, आपल्या मुलीचं पहिली टेस्ट करून घे, मायनर आहे की नाही बघून घे. कारण ती जर मुलगी किंवा मुलगा मायनर असेल तरच समोरच्या पार्टनरचं विचारा. जर तुमचा मुलगा आणि मुलगी मायनर नसेल, समोरचा असेल तरी प्रॉब्लेम नाही, कारण दोघंही मायनर असले तरच प्रॉब्लेम आहे, हो की नाही. त्यामुळे ह्याचं स्वरूप इतका वाढत चाललं आहे की आता म्हणजे मी तुम्हाला सांगते, दरवर्षी भारतात कमीत कमी 15 ते 20 हजार थॅलेसेमिया मेजर मुलं अजून जन्म घेत आहेत. येस, आणि ते वाढत चाललं. एवढं रक्त कुठून येणार? हो, खरंय. आणि म्हणूनच या विषयासंदर्भातली जनजागृती ही फार महत्त्वाची आहे, आणि त्याच्यासाठी सराफ सर तुम्ही यांना मदत करताय. तर हे काम कशा प्रकारे तुम्ही पुढे नेताय, याची सुरुवात कशी झाली? आता तुम्ही यांचाच विचार मी आता पुढे नेतो की समुपदेशन तुम्ही म्हणालात, मी अनुभवलेली गोष्ट सांगतोय. मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो त्यावेळेला जवळजवळ 25 मुलं आणि त्यांचे पालक तिथे होते. आणि ह्या मला सांगायला आनंद वाटतोय आणि खरोखर अभिमान वाटतो या व्यक्तीचा की रोज 25 मुलांचं समुपदेशन त्या करतात आणि सांगत नाही. त्या तेच म्हणाल्या की डिग्री असणं हे म्हणजे खरं आवश्यकच नाहीये. त्यांनी एकच सांगितलं मला की हा आजार त्यांना मी मदत करते यात मला आनंद नाही आहे, मला हा आजार आपल्या देशातून हद्दपार झाला तर ते मला आवडेल. तर तो विषय मला एवढा भावला की म्हणून आम्ही जेव्हा मी अनाऊन्स केला हा कार्यक्रम, आणि एका मीटिंगमध्येच मी जवळजवळ 70-80 आमचेच सगळ्या ग्रँड लॉजचे मेंबर्स होते, आणि तिथे मी ते यांचं लेक्चर ठेवलं. त्यातल्या जवळजवळ 80 ते 85% लोकांना थॅलेसेमिया म्हणजे काय हे माहीत नव्हतं, जसं माझं झालं. आणि मला का तो भावलं होतं बेसिकली त्याचं एक आणखीन कारण सांगतो की आमच्याच ओळखीतले एक गृहस्थ आहेत, एका दुसऱ्या संस्थेमधले प्रेसिडेंट आहेत, त्यांचा नातू थॅलेसेमिक आहे, वय वर्ष 12. त्यांना एकच प्रश्न विचारला, आजोबा माझं आयुष्यच सगळं 25 वर्षाचं होणार आहे, रोज रक्त लागते 15 दिवसांनी, तर मी शिकू कसा आणि का शिकू? हे जेव्हा मी ऐकलं त्या दिवशी मी म्हटलं, यांचं आधी ऐकलं होतं, पाठोपाठ ते ऐकलं. हे सगळं 2023 मधली गोष्ट आहे. आणि गेल्या 6-8 महिन्यात कुठेतरी मला ते डोक्यात आलं. मार्चपासून आम्ही सुरू केलं, आणि मी ते आमच्या रिजनसाठी केलं, जे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र. अच्छा. आणि मला खरोखर माझ्या म्हणजे 4 राज्यांमध्ये आमचे 81 लॉजीस आहेत. तर तिथे मी हे अनाऊन्स केल्यानंतर मला खूप आनंद होतो. आमच्या सगळ्या बंधूंनी नागपूर, भोपाळ, इंदूर, जबलपूर, नाशिक, कोल्हापूर, पुणा, सुरत, बडोदा या सगळ्या शहरांमधून ही थॅलेसेमिया अवेअरनेस, मी तिकडे ती नोटीस दिली, यांच्याकडून माहिती घेतली, आणि तिकडे एकच ॲड केलं की आपल्या पैशापेक्षा मला मदत ज्यांना करायची ना ती ही जनजागृतीची करा. आणि नंतर आणखीन एक फंक्शन आमचा 24 जूनला आमचा विश्व बंधुत्व दिवस असतो. त्या दिवशी मी नागपूरला गेलो असताना तिथे थॅलेसेमिया वॉरियर अशी एक नवीन कन्सेप्ट आमच्या एका बंधूंनी मला दिली, योद्धा. आणि ही
कल्पना मला एवढी आवडली आणि ती जी सुजाता मॅडमना अशी चपकल बसते खरे की त्या थॅलेसिमिया योद्धा आहेत. आणि तिथे 2 डॉक्टर आणि 2 सोशल वर्कर या दोघांना म्हणजे चौघांना त्यांनी फेलिसिटेट केलं. अच्छा. त्यांचा सन्मान केला. आता ते मी सगळीकडे करणार आहे, कारण मी बघितलं की यांची मदत घेण्याच्या पलीकडे प्रत्येक शहरामध्ये अशा संस्था आहेत, अशी माणसं आहेत. भोपाळमध्ये तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असेच माणसं आहेत जे वॉर्ड आहे तिकडे थॅलेसिमिया. हे कळल्यानंतर वाटलं की याच्यातून पलीकडे जाऊया, जनजागृती करूया. जे मानवनिर्मित हा आजार आहे ते कुठेतरी त्यांना जाण झाली पाहिजे. त्या म्हणाल्या त्याप्रमाणे याची पत्रिका बघू नका, त्याच्या आधी तुम्ही रक्ताची चाचणी करा आणि मगच पुढचा तुमचा निर्णय घ्या. बरोबर. पण मग यासाठी ठिकठिकाणी शिबिर किंवा व्याख्यानं अशा प्रकारचे कार्यक्रम घेता का? की तशाच पद्धतीने आम्ही सुरू केलेलं आहे ऑलरेडी. आणखीन आता गेल्या महिनाभरात तर खूपच 8 मे हा दिवस थॅलेसिमिया डे होतो. तर त्या 8 मेला मी हे सर्क्युलर काढलं आणि थॅलेसिमिया त्या दिवसापासून आजपर्यंत कमीत कमी मला वाटतं 50 तरी असे कार्यक्रम सगळ्या आमच्या या वेस्टर्न रिजनमध्ये झालेले आहेत. म्हणजे सर्वसामान्यांमध्ये या विषयाची माहिती पोहोचावी यासाठीचा आम्ही करतोय आणि ते वेस्टर्न रिजनमध्ये करतोय. आता हळूहळू आम्हाला बाकी सगळ्या रिजनमध्ये पण करायचंय. तो सगळ्या देशभरात मला न्यायचे ही आमची इच्छा आहे. वा, तुमच्या ह्या उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देते. खूप गरजेचं आहे. सुजाता ताई, तुम्ही ज्यावेळेला या प्रकारचं काम करता त्यावेळेला खूप वेगवेगळे अनुभव येत असतील. म्हणजे संपूर्ण राज्यभरातून तुमच्याकडे मुलं येतात की कसं? नाही, कारण त्यांना येणं वगैरे खूप कठीण आहे ना. कारण ते जिथे राहतात तिथल्या हॉस्पिटलमध्ये ते ब्लड ट्रान्सफ्युजन घेत असतात, म्हणजे रक्त चढवत असतात दर 10-15 दिवसांनी एकदा. मग मुंबईला माझ्याकडे येणं त्यांना होत नाही. काही ठिकाणी आम्ही कुरिअर पण मी करते, जसं परभणीला खूप होतं त्यामुळे आम्ही तिथे भरपूर पाठवतो एक दुसऱ्या संस्थेच्या मदतीने. तर असं सगळं करतो. पण माझ्याकडे त्यामुळे ते त्यांना जवळ असल्यामुळे मुंबईची आणि नवी मुंबई म्हणजे ऑलमोस्ट सगळेच म्युन्सिपल हॉस्पिटल जे आहेत आता तिकडून मुलं आहेत. वाडिया, KEM, सायन, गुरु नानक, MGM वाशी, सगळे NMMC सगळीकडनं आहेत. या ठिकाणी जी थॅलेसेमियाचे रुग्ण असलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी उपचारांचा खर्च जो आहे तो साथ करते त्याच्यासाठी. बरं. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर नेटवर्किंग मात्र तुमचं आहे, कारण लातूर, नांदेड पासून मुंबईत अर्थात उपचारासाठी बाहेरून माणसं येतच असतात. हो आहे ना. तर जे लोक आता माझ्याकडे परवाच इथून आलेले, परभणीहून 4 मुलं आलेली, साताऱ्याहून आलेली, नांदेडहून आलेली. कारण हे बघा त्यांची मजबुरी खूप आहे. त्यामुळे ते पालक बिचारे, मी नेहमीच म्हणते, वो कौन सी खांसी है जो आपको सबसे ज्यादा सताती है, वो जो मेरे बच्चे को आती है. त्यामुळे पालक हे गरीब असू दे की पैसेवाले असू दे, आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतात. त्यामुळे ते नांदेडहून सुद्धा यायला, मग अशा वेळी मी त्यांना येण्या जाण्याचं भाडं अशी सगळी मदत करून टाकते. कारण कसं आहे की त्यांना मग ते थोडंसं जड कमी जातं असं होतं. आता ह्याच्यातला जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे रक्ताची उपलब्धता. तर ते सातत्याने मिळत राहणं, विशेषतः कोविड काळामध्ये तुम्हाला खूप कठीण गेलं असेल. खूप. तर कोविड काळ म्हणजे इट वॉज अ नाईटमेअर. कोविडचा काळ जो होता तो खूप कठीण होता थॅलेसेमियाच्या मुलांसाठी. कारण तेव्हा एकदम लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊन झाल्यामुळे ब्लड डोनेशन कॅम्प्स जे भरतात ते सगळे बंद झाले. ब्लड डोनेशन शिबिर कुठेच नाही, कोणी घरातनं बाहेरच पडत नव्हतं, इतकं हे झालं. त्यामुळे ब्लड कुठून येणार, सगळे ब्लड बँक सुकले म्हटलं तरी चालेल. इतकं कठीण काळ होता तो. कारण मला असं वाटायचं की कोविडमुळे मरणार नाही तितके थॅलेसेमियाची 10-15 हजार मुलं मरून जातील, कारण ब्लड नाही म्हणून. तर त्यामुळे खूप तेव्हा असे माझ्यासारखे अजून संस्था आहेत, जसे म्हणतात थॅलेसेमिया वॉरियर्स, भरपूर लोकांनी ह्याच्यासाठी केलं. आम्ही पण वाडियामध्ये माझे मिस्टर आले, आम्ही गेलो तेव्हा मास्क विस्क लावून भर कोविडमध्ये लॉकडाऊनमध्ये वाडियाला गेलो. तिथे आम्ही ब्लड डोनेट केलं, त्याचे व्हिडिओ काढले आणि मग लोकांना पाठवले की बाबा हे
सेफ आहे, एक एक करून या, आम्ही अपॉइंटमेंट देतो, पण ब्लड डोनेट करा. मग सोसायट्यांमध्ये आम्ही म्हटलं एक एक व्हॅन पाठवू, त्याला सॅनिटाईज करू, तुम्ही एक माणूस खाली या, ब्लड डोनेट करा, जा, परत सॅनिटाईज करू. इतकं कठीण तो काळ होता. आणि औषधं, कारण त्यांना तर ते पाहिजेच पाहिजे ना. तेव्हा मी माझा जो ट्रस्ट आहे, जो मी घरूनच ऑपरेट करते, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की आम्ही ओव्हरहेड्स काहीच नाही, माझ्या घरूनच सगळी पालक वगैरे घरी येतात, तर तेव्हा मी ते 24 तास उघडं ठेवलेलं, 365 डेज. कारण कसं आहे की कुठूनही ज्यांना जशी, कारण कोण कोण गावी निघून गेलेले, कोणाला कोणाच्या ट्रकमध्ये सोयी झाली, जसे आले तसे मला येऊन गेटवरनं फोन करायचे की ताई आम्ही गेटावर आलो. मग आम्ही राशन बांधायचो, त्याच्यामध्ये औषधं घालायचो, एकेकाची नावं लिहायचो आणि खाली जाऊन त्यांना गेटावर देऊन यायचो. अशा किट्स, ते राशन तर आम्ही देतोच कायम, म्हणजे अशा ग्रोसरी बॅग आहे, ते दर महिन्याला सगळ्या मुलांना देतो. ते सराफ सरांनी पाहिलं पण आहे जेव्हा ते आले होते, तर ते तर देतोच. आणि औषधांबरोबर तर ते म्हणतात की आमचे ताई एक 10-15 दिवस ह्याच्यावर भागतात. हां, ते बरं थोडी मदत होते. तर त्यावेळेला तो काळ खूप कठीण होता. पण एरवी सुद्धा ही रक्ताची उपलब्धता सातत्याने ते मिळणं गरजेचं आहे, त्यासाठी मग रक्तदान शिबिरांची मदत होते की कसं? हो ना, हो, रक्तदान शिबिर आम्ही पण खूप ऑर्गनाईज करतो. एक फक्त माझे जे आता श्रोते जे ऐकत असतील त्यांना एकच सांगायचे की रक्तदान हे ह्या मुलांसाठी, म्हणजे त्यांच्यासाठी ती लाईफलाईन आहे. त्यामुळे रक्तदान जे एलिजिबल डोनर्स आहेत, निदान 18 ते 35, कारण मी का म्हणते, कारण हल्ली 35 नंतर सगळ्यांना लाईफस्टाईलमुळे डायबिटीसची गोळी, थायरॉइडची गोळी सुरू होते, तर तिथपर्यंत सगळ्यांनी ॲटलिस्ट वर्षातनं 2दा ठरवा की माझ्या आईचा वाढदिवस किंवा माझ्या आजीचा वाढदिवस, माझ्या मुलाचा स्वतःचा वाढदिवस, पण 2 दिवस ठरवा आणि रक्तदान करा. कारण रक्त अजूनही कुठच्याही केमिकल फॅक्टरीमध्ये बनत नाही. तुम्ही दिलत तर त्यांना मिळणार. बरोबर. रक्त ही कारखान्यात निर्माण होणारी गोष्ट नाही ना, आणि त्यामुळे ते मानवी रक्तच दुसऱ्याच्या कामी येणार आहे. आणि ह्या थॅलेसेमिया रुग्णांसाठी तर त्याच्याशिवाय दुसरा काही तरुणोपायच नाही. पालकांना 4 हिमोग्लोबिनच्या असताना, असे बाळाला 4 हिमोग्लोबिन असं एक ब्लड बँकहून दुसऱ्या ब्लड बँकमध्ये धावताना पाहिलंय. तर ते एक जो दुःख आणि म्हणजे डेस्परेट सिच्युएशन असते ना, ते खूप कठीण आहे. तर आपल्यासाठी किती सोपं आहे रक्तदान. हे तर हे बघा, तुम्ही डोळा दिला तरी तुमचं काहीतरी जातंय, तुम्ही ताटातली पोळी दिली तरी तुमची एक पोळी कमी होते, पण रक्तदान केल्याने तुमचं तर काहीच जात नाहीये, ते पुन्हा निर्माण होतोय. तर तुम्ही ह्या मुलांसाठी द्या. किती कळकळीने आणि तळमळीने सुजाताताई हे सगळं सांगतायत. सराफ सर, तुम्ही त्यांचं काम अगदी जवळून पाहताय गेले काही महिने, तर तुमचा अनुभव सांगा ना. त्यांचं कार्य मी तर एकाच शब्दात सांगेन की अशी माणसं विरळा असतात. एक ध्येयवाद घेऊन, आणि तो ध्येयवाद त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं हा कुठूनही आलेला नाही, तो आतून निर्माण झाला. जेव्हा त्यांनी त्या मुलीचं दुःख बघितलं तेव्हा त्यांना पहिल्यांदा कळलं की थॅलेसेमिया म्हणजे काय. आणि थॅलेसेमिया कळल्यानंतर त्यांनी जी काय एक एक गोष्ट, मगाची हृदयाची गोष्ट त्यांची वरचढ झाली त्यांच्या मेंदूपेक्षा, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आज 260 मुलं व्यवस्थित जगू शकतायत. आणि हे कार्य मी जेव्हा आम्ही त्यांना फायनान्शियल मदत करायला गेलो, बसलोय, आम्हाला त्यांनी बाजूला बसवलं 2 मिनिटं, पहिले पेशंट्स बघून घेतले. अच्छा. तिकडे सगळी औषधं होती, ती बरोबर बघायच्या, कुठली घ्यायची त्याला बोलवायचे, त्यांना पॅरेंट मगाशी जे आत्ता त्या म्हणाल्या ते मी तिथे अनुभवलं की याच्या पुढची काळजी ही माझी. म्हणजे तुम्ही मुलीची काळजी करू नका, तुमची सगळी काळजी. आणि हे आईची ममत्व हे जे आहे यांच्यामध्ये मी बघितलं. म्हणजे परदुःख शीतल असं आपण म्हणतो, तर ते तसं नाही आहे. त्यांच्यामध्ये ती संवेदनशीलता इतकी जास्त आहे की त्यामुळे ते दुसऱ्याचं दुःख आपलं मानून त्यासाठी त्या काम करतात. सुजाताताई, ह्या आजारामुळे घरातलं वातावरण, एकूण आयुष्य हे कसं बदलतं, पालक, मुलं यांच्या सगळ्यांचंच? हो, हे म्हणजे खूपच भावूक करते ही गोष्ट, पण हे सत्य आहे. आणि खूपच दुःख आणि वेदना त्यांना सहन कराव्या लागतात. सर्वात प्रथम तर आर्थिक,
कारण कसं असतं की तुम्ही कल्पना करा की समजा तुमच्या मुलाला, ज्याला पण पालकाला जर थॅलेसेमिया मेजर आहे, माझ्याकडे तर सगळी जे पालक आहेत ते म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणारे, डेली वेजेसवरती काम करणारे आहेत. तर त्यांना जर हॉस्पिटलमध्ये येतात सकाळी 8 वाजता समजा सुई त्यांना नीडल लावून ट्रान्सफ्युजनसाठी रेडी केलं जातं आणि त्याच्यामध्ये कधी कधी असं होतं की 4 वाजता ते सुई वगैरे काढून सांगितलं जातं की बाबा आज तुझ्या ग्रुपचं शॉर्टेज आहे ब्लड ग्रुपचा, तर तू आज मिळणार नाही, तर तू 2 दिवसांनी ये. बापरे. किंवा तू कुठेतरी जाऊन शोधून आण. तर आता त्याने जर म्हटलं, त्यांची पण मजबुरी आहे, पण ह्याचं तर कसं 1 दिवसाचा खाडा झाला, त्यामुळे 1 दिवसाचा पगार गेला आणि शिवाय ते आणि येण्या जाण्याचं भाडं गेलं आणि रक्तही मिळालं नाही. तर हे सगळं मोजावं लागतं त्यांना. आणि समजा जर रक्त मिळालं तर क्षणोक्षणी ही भीती वाटते की हे जे रक्त माझ्या मुलाच्या अंगामध्ये जातंय हे सेफ आहे ना. तर हे एक भीती असते. म्हणजे खरं तर आपल्याकडे रक्तपेढीमध्ये जे रक्त असतं ते तपासणी केलेली जाते, सगळं होतं, पण काही वेळेला ह्युमन एरर होऊ शकते, नेहमी नाही. ते सगळं तपासलेलं असतं, सेफच असतं, पण कधीतरी होतं त्यांना प्रॉब्लेम. त्यामुळे ते मी पाहिलंय. आणि हा एक आर्थिक भाग झाला त्यामुळे. आणि प्लस मग त्यांचे टेस्ट करायचे, त्यांची औषधं आणायची, फिल्टर्स पाहिजे, हे सगळ्यांमध्ये इतकं ते गुंतले जातात पालक की एवढा पैसा कुठून आणणार. आणि सगळं जे काही असतं, म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पाहते, काचेची बांगडी येते, सोन्याची बांगडी जाते, मंगळसूत्र जातो, काळा दोरा येतो, जे काही शेत असेल सगळं विकलं जातं, पण ह्या आजाराला अंतच नाहीये. त्यामुळे आर्थिक त्यांना खूप मोठा, म्हणजे जे काही स्वप्न असतात की नवरा बायको कपल, नवीन लग्न झालं, बाळ होईल, मग आम्ही हे करू ते करू, सगळं संपतं. अच्छा. दुसरा जो मेजर प्रॉब्लेम आहे तो सोशल बॉयकॉट. त्यांना हे सहन करावं लागतं, कारण लोकांना जनजागृती नसल्यामुळे लोकांना माहिती नाहीये की हे अनुवंशिक आहे, हे हवेतनं किंवा हात लावल्याने किंवा उष्ट खाल्ल्याने होत नाही. त्यामुळे लोक काय म्हणतात की ह्यांच्या मुलाला काहीतरी रक्ताचा आजार आहे, त्यामुळे ह्याच्या आपल्या मुलाबरोबर खेळता कामा नाही आपल्या घरी. तर हे सोशल बॉयकॉट फक्त नेबर्स किंवा मित्रमंडळीकडनंच नाही, पण मी जशी तुम्हाला आधी सांगितली, माझी जी पहिली मुलगी होती काजल, तिच्या म्हणजे आपला स्वतःचा नवरा, वडील, आपले सासू सासरे, ते सुद्धा कितींदा आपले भाऊ पूर्णपणे तुम्हाला सोशल बॉयकॉट म्हणजे आपल्या माणसांकडनं पण सहन करावं लागतं. आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पण खूप सहन करावे लागतात, कारण कसं ह्यांना दर 15 दिवसांनी 2 दिवसाची सुट्टी कोण देणार. आणि मनुष्यबळ त्यासाठी नाही का, मनुष्यबळ पाहिजे. आता तुम्हीच विचार करा, तुमच्याकडे जो वॉचमॅन असेल किंवा गाडी धुणारा असेल किंवा स्वयंपाक करायला येत असेल, त्याने जर म्हटलं की मला दर 10-15 दिवसांनी 2 दिवसाची सुट्टी द्या, माझ्या एवढ्या सुट्ट्या कोण देत नाही. त्यामुळे जेव्हा नोकरी हवी असते, पैसा हवा असतो, तेव्हा नोकऱ्या सुटतात. माझ्याकडे आया येतात, 1 महिन्यात येतात, तेव्हा खूप खुश असतात, मला स्वयंपाकाची नोकरी मिळाली. दुसऱ्या वेळेला आले तर तिसऱ्या वेळेला खुश असतात, मग सुटली, काम जातं त्यांचं, काम जातं. त्यामुळे हे सगळे खूप दुःख आणि वेदना. आणि टाळणं किती सोपं आहे, फक्त एक 400 रुपयाची टेस्ट लग्नाच्या आधी करून घ्यायची, बस. बरोबर. म्हणजे हे सामाजिक, आर्थिक, शारीरिक, वैद्यकीय अशा तऱ्हेचे पुढचे प्रश्न हे सगळे जर टाळायचे असतील तर रक्ताची तपासणी करून घेणं हा सोपा उपाय आहे, हे तुम्ही एकीकडे सांगताय. पण जे रुग्ण आहेत त्यांना सहाय्य करणं हे फार मोठं महत्त्वाचं काम तुम्ही करताय. तर सुजाताताई रायकर आणि सुभाष सराफ सर, आपण दोघंही इथे आलात आणि या आजाराविषयी आम्हाला माहिती दिलीत. दायित्व समाजाचे असं आमच्या ह्या मालिकेचं नाव आहे. तर समाजाचं ऋण आपण मानून हे जे तुम्ही दोघं करताय. तर आता अगदी शेवटी सुजाताताई, मगातपासून आपण बोलतोय की ह्या थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्तदान त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं ठरतं, पण मग हा एकमेव उपाय आहे का की फक्त रक्त दिल्याने त्यांचा जीव वाचणार असतो की कसं? नाही, हे मेंटेनन्स आहे. कारण कसं आहे की रक्त, जेव्हा मी तुम्हाला आधी सांगितलं, हेमोग्लोबिन खाली येत जातं, त्यामुळे हेमोग्लोबिन लेवलला मेंटेन करून त्यांना आपण जिवंत ठेवतो.
त्यामुळे हे मेंटेनन्स आहे. पण हे त्यांना रक्त चढवायलाच लागणार नाही ह्याचा उपचार पण आहे, जो आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, BMT, बोन मॅरो ट्रान्सप्लांट. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण ह्याच्यासाठी कसं आहे, हे खूप प्रॅक्टिकली सोपं नाहीये. कारण कसं आहे, ह्याला सर्वप्रथम डोनर मॅच झाला पाहिजे. कारण बोन मॅरो ते कोण देणार बोन मॅरो, तर त्याच्यासाठी डोनर मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी भरपूर टेस्ट असतात जे HLA मॅपिंग वगैरे म्हणतात. ते टेस्ट करून पहिलं आपलं ह्यांचे जर भावंड असले तर त्यांच्या हाडामधनं ते घेऊन ते टेस्ट केली जाते. ते मॅच झालं पाहिजे. जर त्यांना डोनर मिळाला की बाबा हे मॅच होतोय, तर मग ते ऑपरेशन करायचं असतं. बरं, तो ऑपरेशन पण खूप महाग असतं, 25-1 लाख खर्चिक. हो, खूप खर्चिक असतं. आणि जर हे झालं, ऑपरेशन पण झालं, तर त्याच्यानंतरची जी काळजी असते, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे, तर ज्याने डोनेट केलंय तो आणि ज्याचं झालंय तो, दोघांची काळजी खूप घेणं गरजेचं असतं. त्यामुळे हे खूप प्रॅक्टिकली असं खूप कठीण आहे. पण इथे मी सांगू इच्छिते की बोन मॅरो ट्रान्सप्लांट पूर्वी जेव्हा मी सुरू केलं तेव्हा एवढं नव्हतं, पण आत्ता सगळ्या हॉस्पिटल्समध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट मुलांसाठी होतोय. आणि आणि असे म्हणजे त्यांना बरेचसे डिस्काउंट आणि कन्सेशन मिळून आणि त्यांच्यासाठी शक्य करून दिलं जातंय. त्यामुळे यशस्वी होतंय. मुलांना हे जे वारंवार रक्त चढवायला लागतं, जे मेंटेनन्स, त्याच्यापासून सुटका त्यांना म्हणजे मिळतंय, तर रिलीफ मिळतंय. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे उपचार आहे. म्हणून मी नेहमी सांगते की प्रिव्हेन्शन, की तुम्ही टाळा. हे सगळ्यांमध्ये घुसायचंच आहे. कशाला, लग्न असेल मुलीचं किंवा मुलाचं, एक ही टेस्ट करून घ्या आणि जाणून घ्या की आपण मायनर आहोत की नाही. ह्या एकाच कारणासाठी मला असं वाटलं की जनजागृती अशा पद्धतीने केली पाहिजे की खर्चिक 25 लाखाचा खर्च कोणालाच परवडत नाही, खूप कठीण. सर्वात महत्वाची गोष्ट ते मॅचिंग, ते तर त्याच्याहून कठीण आहे. आणि दुसरा उल्लेख तुम्ही केलात की मेंटेनन्स. हे मेंटेनन्स आपण करून किती वर्ष जगणार. आता या सगळ्याचा जर विचार केला, आज जे पेशंट्स आहेत त्यांना मेंटेन करू शकतो, ते बाहेर येतील. तर आमचा उद्देश, माझं एक ब्रीदवाक्य आता मी करून ठेवलेलं आहे की थॅलेसेमिया फ्री नेशन. आपला देश हा थॅलेसेमिया फ्री झाला पाहिजे. कदाचित त्याला 5 वर्ष 10 वर्ष मला माहित नाही, पण हा उद्देश घेऊन आपण सुरुवात केली आणि ते जनजागृती आम्हाला ती करावीशी वाटते. यासाठी आम्ही कार्यरत राहू. वा, सुभाष सराफ सर, तुमची साथला जी मदत आहे ही, या प्रकारे तुम्ही जे जोडलेले आहात, तर त्यातून निश्चितच समाजामध्ये अधिकाधिक या आजाराविषयीची माहिती पोहोचेल आणि त्यातून आपल्याला हा रोखणं, टाळणं हे काही प्रमाणात शक्य झालं तर फार मोठी गोष्ट असेल. सुजाता रायकर आणि सुभाष सराफ, आपण दोघंही इथे आलात आणि या आजाराविषयी आकाशवाणीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला. मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, दायित्व समाजाचे या मालिकेत सुजाता रायकर आणि सुभाष सराफ यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.